सर्वसामान्य असणं म्हणजे काय याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ट्रेनमध्ये खाली बसून प्रवास करणं. गोव्याच्या ट्रेन्स या ट्रेन आपल्याकडे येतात म्हणजे आपल्या कोकणाने किती जागा दिल्यात या रेल्वेसाठी, कोकण रेल्वेसाठी, तर त्याच्यामध्ये त्याचा मोबदला कोकणासाठी काहीच मिळालेला नाही अजून. नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. चिपळूणमध्ये आहोत. हे चिपळूणचं रेल्वे स्टेशन आहे आणि जनशताब्दी ट्रेनची वाट बघतोय. नवीन अपडेट अशी आलेली आहे, आम्हाला कळलं आहे की तुमचं विंडो रिझर्वेशन असेल तरी पण ते वेटिंग असेल तर ते दॅट विल स्टँड ॲज अ कॅन्सलेशन. आणि ही गोष्ट आम्हाला माहिती नव्हती. आता आमची ईश्वरीसुद्धा तिला थोडासा फीवर आहे. आता काही करून आम्हाला प्रवास तर करावा लागणार आहे आणि ही जर फाईन भरावा लागणार आहे असं दिसतंय. जे काय असेल ते माहिती नाही, पण त्यांना आम्ही कन्फर्म करून घेणार, रिक्वेस्ट करून आम्ही फाईन भरून आम्ही ट्रॅव्हल करणार. बरोबर. आणि ही जी ट्रेन आहे या स्टेशनचं आपण अपडेट बघूया. चिपळूण स्टेशन रिनोव्हेट होते, त्याच्यामुळे बाहेरून कारण पाऊस पण खूप सुरू आहे, तर आपण ते बघूया आणि काही प्रवाशांशी बोलूया याच्याबद्दल त्यांना माहिती आहे का. हो, इथे बघू शकता पाऊस भयानक आहे, पण चिपळूणचं रेल्वे स्टेशन जे चिपळूण शहरापासून 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि रिनोव्हेट होते. इथे वरती मला असं वाटतं की छप्पर येणार आहे आणि थोडंसं चांगलं होतं. चांगलं म्हणजे ज्या प्रवाशांच्या ज्या बेसिक सोयीसुविधा असतात त्यासुद्धा सगळ्यांना मिळणार आहेत असं वाटतं एकंदर. इथे बघू शकता समोर एक छानपैकी गार्डन आणि वरती हे छप्पर. म्हणजे आज जो लोकांना पाऊस किंवा याचं स्टेशनला जाण्यासाठी जो त्रास होतो आहे, इथे बघू शकता इथे बाहेरच लोक उतरतात आणि बिचारे पावसातून सगळ्यांना जावं लागतं. इकडे त्यांच्या बाईक पार्किंगसाठी शेड आहे आणि आपलं चिपळूण, आपला अभिमान, फ्लेवर ब्लॉक सगळं व्यवस्थित होणार आहे, पण त्याला काही वेळ लागेल, काही काळ लागेल. आणि आता सध्या काम चालू असल्यामुळे जर का 2-4 गाड्या जर एक्स्ट्रा आल्या ना तर वांदे होत आहेत, ट्रॅफिक होतं इथे. हे बघा. आणि पावसातून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. लाईक करा आवडला तर आणि सबस्क्राईब पण करा, कारण दर्जेदार आणि दिवसेंदिवस चांगले कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो. हे बघा हे इकडे हे इथे आता पावसामध्ये संध्याकाळच्या वेळेला काम चालू आहे. याचा अर्थ खूप जोरात काम चालू आहे, जेणेकरून लवकरात लवकर पूर्ण व्हावं याच्यासाठी शासनाचे किंवा रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. हे बघा जबरदस्त काम चालू आहे आणि पावसातून पण चालू आहे, म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर पूर्ण व्हावं याच्यासाठी म्हणजे काय म्हणू शकतं त्याला, म्हणजे प्रयत्न तर खूप जोरदार आहेत. हे बघा वरती हे असे छानपैकी अँगल वगैरे टाकलेले आहेत. मस्त वाटतं सगळं बघून, कारण काही दिवसांमध्ये हे सगळं छान होईल, प्रवास सुखाचा होईल. मस्त बरं वाटलं, कारण बरं याच्यासाठी वाटलं की पावसांमध्ये सुद्धा पाऊस असताना ही लोक काम करत आहेत, म्हणजे कुठेतरी त्यांना सुद्धा सॅल्यूट आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. संध्याकाळची साधारणपणे आता जनशताब्दी यायची वेळ झाली, म्हणजे साधारणपणे आताचे 6:15 वाजलेले आहेत आणि पाऊस बघा चिपळूणमध्ये गडगडते, खूप पाऊस पडतोय. आता पुन्हा आपण स्टेशनमध्ये जाऊया. हे बघा चिपळूणमध्ये किती पाऊस पडतोय, भयानक पाऊस पडतोय आणि पुढे सगळे पब्लिक आहेत. पुढे सगळे पब्लिक आता जनशताब्दीने ट्रान्सफर होणार आहेत. आणि जनशताब्दी एक्सप्रेस चिपळूण स्थानकामध्ये दाखल झालेली आहे.
नमस्कार. सर्वसामान्य असणं म्हणजे काय याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ट्रेनमध्ये खाली बसून प्रवास करणं. आयुष्याची जी मजा आहे ना ती प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. ट्रेनमधून प्रवास करण्यामध्ये आहे, बसमधून प्रवास करण्यामध्ये, कधीतरी खड्ड्यांमधून प्रवास करण्यामध्ये आहे. मुंबई गोवा महामार्ग हा अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. त्याचा रिसेंट एक ब्लॉग बनवून टाकलेला आहे. माणगावच्या तिथे जे आमरण उपोषण चालू आहे त्याचा पण व्हिडिओ सगळ्यांसाठी बनवून टाकलेला आहे. त्याला उदंड प्रतिसाद तुमच्याकडून लाभलेला आहे. आणि हे सगळं बघून म्हणजे आता चिपळूणवरून आमचा प्रवास आहे पनवेलपर्यंत ट्रेनचा वेटिंग तिकीट असताना. आणि नवीन अपडेट अशी आहे की TC आले होते आणि TCने सांगितलं की जर का तुमचं विंडो तिकीट असेल, रिझर्वेशन असेल, तरी पण वेटिंग असेल तरी तुम्ही ते ट्रॅव्हल करू शकत नाही. यापुढे हा नवीन अपडेट आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या. कदाचित तुम्हाला विदाऊट तिकीट असं पकडून तुम्हाला चार्ज लागू शकतो. थोडंसं बाहेरचा एको येतो आहे ट्रेनचा, मला वाटतं बोगद्यातून जात होते त्याच्यामुळे. सहप्रवास म्हणजे आपण ज्या कुठल्या व्हेकलनी प्रवास करत असतो तर ते जे आपले सखे सोबती असतात काही काळासाठी आपण त्यांच्यासोबत असतो, एकत्र जात असतो. पण तिथपर्यंतचा जो प्रवास आहे तिथपर्यंत तुमची मैत्री असते किंवा एकमेकांचे संबंध जुळतात. परत तुम्ही तुमच्या कामाला निघून जाता. असे आमचे काही सहप्रवासी. विषय एवढाच होता की आता ही ट्रेन आहे, ही कोकणातून निघाली, ती मुंबईला पोहोचणार. असंख्य लोक रोजगारानिमित्त किंवा कामधंद्यानिमित्त कोकणच्या लोकांना मुंबईवर अवलंबून राहावं लागतं. आणि कुठेतरी हे जे आपले नेते आहेत या नेते मंडळींनी कोकणासाठी काय केलं पाहिजे, कुठे कुठे आपण या ज्या गोष्टींमध्ये म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये रोजगाराच्या बाबतीमध्ये असेल किंवा आपले महामार्ग असतील, रस्ते असतील किंवा रोजगार, तरुणांसाठी रोजगार, या बाबतीत माझ्या सहप्रवाशांना मी विचारणार आहे की त्यांचं काय मत आहे. काका, आपण जो सहप्रवास करतोय त्याच्यासाठी तुम्हाला थँक्यू व्हेरी मच. जसे तुम्ही बसून आहात तसा मी पण बसून आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपले जे नेते मंडळी आहेत ज्यांना आपण निवडून देतो त्यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा असल्या पाहिजेत, कोकणवासियांनी काय त्यांच्याकडून अपेक्षा केली पाहिजे. हाय, नमस्कार. मी संतोष आंबरे, खेड. मी आज योगायोगाने कालच मुंबईवरून गावी आलो होतो खेडला. म्हणजे एक पर्सनल अर्जंट काम निघालं होतं मला. काल मी कोचीवली ट्रेनने गेलो. माझं तिकीट कन्फर्म झालं होतं सेकंड स्लीपरमध्ये. परत मी जनशताब्दीचं तिकीट वेटिंगमध्ये काउंटरला काढलं परवा 3 दिवसापूर्वी. वेटिंग मिळालं, मी काउंटरचं तिकीट घेतलं. कारण मला याच्या अगोदर पण मी गेलो होतो काउंटरचं तिकीट घेऊन, तर म्हणजे TCनं काही ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं. पण आज ज्या प्रवासामध्ये मी जेव्हा चिपळूणला चढलो तेव्हा TCने असं सांगितलं की बाबा नेक्स्ट टाईम तुम्हाला हे तिकीट चालणार नाही. तुम्हाला आता जर मी काउंटरला तिकीट काढलं आहे आणि मी पैसे माझे दिलेत तर मग माझे पैसे रिटर्न वेटिंगचे रिटर्न कसे मिळणार, हा माझा एक प्रश्न आहे. राहिला विषय बॉम्बे गोवा हायवे किंवा गोव्याच्या ट्रेन्स, ज्या ट्रेन आपल्याकडे येतात म्हणजे आपल्या कोकणाने किती जागा दिल्यात या रेल्वेसाठी, कोकण रेल्वेसाठी, तर त्याच्यामध्ये त्याचा मोबदला कोकणासाठी काहीच मिळालेलं नाही अजून. तुम्हाला मी थोडंसं थांबवतो. मला असं म्हणायचं की ज्या वेळेला कोकण रेल्वे हे जेव्हा नाव समोर येतं तेव्हा एक राजकारणी जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, मधु दंडवते साहेब यांचं नाव सगळ्यात पहिल्यांदा समोर येतं की कोकण रेल्वे म्हणजे मधु दंडवते. तसं कोकण रेल्वे म्हणजे आपण म्हटलं की मधु दंडवते साहेबांचं नाव समोर येतं आणि कायमस्वरूपी राहील कारण त्याचं काम केलंय. आज त्या सेवेचा आपण सगळे कोकणवासी आज आपण उपभोग घेतोय. तसं आता मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर असं कुठल्या एका नेत्याचं नाव आपल्याला घेता म्हणजे समोर येत नाही की जरी आता कोणी असेल म्हणजे जे कोणी त्याचे या महामार्ग बघणारे जो विभाग असेल, सरकारी खातं असेल, तसं कुठलं आपल्याला नाव घेता येत नाही. जसं मधु दंडवते साहेबांचं नाव आदराने आपण घेतो. नाही, कोकण रेल्वे म्हणजे मधु दंडवते हे समीकरण. नागपै हे पण त्यांच्या अगोदर असतील मे बी किंवा मागे नसतील कदाचित.
पण कोकण रेल्वेचं स्वप्न मधु दंडवतांनी साकार केलं. त्यानंतर आपल्याकडे बरेचसे कोकणात नेते मंडळी आली. शिवसेनेचं सरकार होतं, शिवसेनेचे मंत्री होते आणि नंतर काही अगोदर काँग्रेसचे मंत्री होते. पण पाहिजे तेवढा सपोर्ट कोकणातल्या नेत्यांनी कोकण रेल्वेसाठी केलेला नाही. एक फक्त नारायण राणेने एक प्रयत्न केले. त्याने एक गाडी चालू केली दादरवरूनची, त्याचं तिचं नाव चेंज झालंय. फक्त एक दादा नारायण राणे साहेबांनी एक प्रयत्न केला आणि ते एक गाडी सक्सेस करून दाखवली. आता एक ऐकायला मिळतंय की बोरिवलीवरून एक गाडी चालू होणार आहे कोकणासाठी. हो, तर ते आनंदाची बातमी आहे. जर तसं झालं तर हे कोकणासाठी एक चांगलं आहे. पण कोकणातल्या बऱ्याचशा जमिनी गेलेल्या आहेत. त्या बाबतीत कोकणाला गाड्यांचा बेनिफिट काही अजून मिळालेला नाही. बरोबर. आणि राहिला विषय बॉम्बे गोवा हायवे. बॉम्बे गोवा हायवे हा सगळ्यात म्हणजे सगळ्यात मागास याच्यामधून जो रोड तयार होतोय. कारण 15-20 वर्ष एखाद्या रोडला लागतात, याचा अर्थ त्या रोडमध्ये काय आहे हेच कळायला मार्ग नाही आहे. आता माझे बंधू तिथे उपोषणाला बसलेत माणगावला, संतोष आंबरे म्हणून आहेत. हा, आणि अजून लोक उपोषणाला बसणार आहेत. कदाचित मला वेळ माहिती मी पण जाईन. असं सर्वांनी पुढे येऊन ह्या उपक्रमाला साथ दिली पाहिजे. कोकणकर माणसांनी जे आपले प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नाला हात घातला पाहिजे. आता मला आता महामार्ग आहे, याच्यासाठी आपली मंडळी उपोषणाला बसलेली आहेत. आता तिसरा प्रश्न एक होतो की कुठेतरी रोजगार, आपल्याकडची तरुण मंडळी आहेत. कोकण म्हणाल तर अतिशय समृद्ध प्रदेश नैसर्गिकरित्या. याच्या निमित्ताने आपल्याकडे रोजगार निर्मिती कशी होईल? पर्यटनाच्या माध्यमातून, कुठल्याही प्रकारे केमिकलची उद्योग आणून नव्हे, पर्यटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती कशी होईल, किंवा याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही आहे का? सध्या पर्यटनमध्ये बघायला गेलं तर कोकणामध्ये पर्यटन एवढं करता येईल आपल्याला, आणि काही लोक करतात पण. जसं आता संजय यादवराव प्रतिष्ठान आहे, संजय यादवराव खेळचे आहेत, त्यांनी कोकणामध्ये बरेचसे आता उपक्रम हाती घेतलेत आणि बऱ्याच लोकांना त्यांनी जवळ केलंय. आणि कोकणचा कॅलिफोर्निया अजून का नाही झाला हे सगळ्यांच्या ह्याच्यासमोर ते मांडण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मते लागवड म्हणजे झाड लागवड, फळ लागवड किंवा जे काय लागवड तुम्हाला करता येईल कोकणात, ज्या ओसार जमिनी आहेत त्याच्यावर, ती त्यांनी करावी प्रत्येकाने. मी माझं उदाहरण स्वतः देईन की मी स्वतः सागाची 400 झाडं लावलेली आहेत, काजूची 50 झाडं आहेत माझ्याकडे, आंब्याची 20 झाडं आहेत. आणि जेव्हा दरवर्षी पावसाळ्यात जून जुलैमध्ये माझा उपक्रम असतो की विधान 20-25 झाडं तरी आपण लावायची. आणि तसा मी तो प्रयत्न करत आहे आणि आमच्या गावच्या लोकांमध्ये पण तो रुजवायचा प्रयत्न करतोय. या माध्यमातून थोडंसं सरकारने पण प्रोत्साहन दिलं पाहिजे, जेणेकरून कोकणातला जो तरुण आहे याला शहराकडे जास्त जावं नाही लागणार, त्याला तिथल्या तिथे रोजगार उपलब्ध होईल आणि तो पर्यटनाच्या माध्यमातून असेल. कारण याचं कारण एवढंच आहे की आपलं जे कोकण आहे, आपल्याकडचा निसर्ग आहे, त्या संपूर्ण जगाला भुरळ पाडणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं धन्यवाद, एवढ्या मनमोकळेपणाने तुम्ही प्रत्येक विषयाला हात घातला, त्याच्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद. केमिकल झोन बद्दल बोलाल तर जी MIDC आमच्या कोकणात पहिली म्हणजे जी कोकणात खेडमध्ये लोटे MIDC आली, त्यामध्ये स्टार्टिंगला जे आले ते सगळे प्लॅन्ट केमिकल प्लॅन्टचे होते, अजून पण ते आहेत. आणि त्या केमिकलच्या प्लॅन्ट कंपन्यामुळे खेडवासियांचं एवढं नुकसान झालंय की जी झाडं लागायची आंब्याची किंवा काजूची, त्याच्यावर त्याचा एवढा परिणाम झाला आहे की म्हणजे ती लागायची बंदच झाली जवळजवळ. आणि आता केमिकल सोडून जर चांगले प्रकल्प येत असतील तर एक रेल्वेचा एक प्रकल्प येतोय लोट्यामध्ये, रवेलमध्ये, आणि असे चांगले जर प्रकल्प येत असतील तर स्वागत नक्की करू. पण केमिकल प्रकल्प ह्याच्या पुढे आम्हाला कोकणात नको हवेत. बरोबर, म्हणजे ज्याच्यामुळे कोकणाच्या निसर्गाचा ऱ्हास होणार आहे, तिथली जी बायोडायव्हर्सिटी आहे, ज्याला आपण जैवविविधता म्हणतो, या ज्या गोष्टींचा ऱ्हास होणार आहे असे प्रोजेक्ट आपल्याला नको आहेत. त्याचबरोबर पर्यटन वाढ कशी होईल, आपला महामार्ग कसा सुधारेल, या सगळ्या दृष्टिकोनात अजून एक सगळ्यात महत्त्वाचं मला बोलायचं आहे की एक ओढा आपल्याकडे वाढलेला आहे. तो ओढा असा आहे की जागा जमिनी
विकण्याचा जो प्रवृत्ती वाढलेली आहे, आज 4 पैसे मिळतात म्हणून काही धनदांडग्यांना आपल्याकडची गोरगरीब जमिनी विकून मोकळे होत आहेत. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, कोकणातल्या जमिनी विकल्या गेल्या नाही पाहिजेत या मताशी मी ठाम आहे. पण ह्याच्या अगोदर ज्या ऑलरेडी विकल्या गेल्या आहेत त्याला आता आपण काहीच करू शकत नाही. आणि त्याचे दुष्परिणाम काय होतील उद्या ते भविष्यात आपल्याला त्याचा अंदाज येईल. पण माझं मत आहे, आपल्या अजून ज्या जमिनी साबीत आहेत त्या प्लीज विकू नका. त्याच्यावर काय करता येईल त्याचा जरा विचार सार्वजनिकमध्ये करा आणि काहीतरी लागवड करा, जे काय असेल ते करा, पण कोकणातल्या लोकांनी मिळून करा असं मला वाटतं. बरोबर. हे जे 3-4 महत्त्वाचे प्रश्न होते की त्याच्यावर आपण चर्चा केली. मला असं वाटतं की जे लोक हे बघतायत त्यांच्यासाठी तुम्ही जे मांडलेले 2-4 प्रश्न होते किंवा त्याचं जे निरसन आहे, काही गोष्टी सरकारच्या माध्यमातून व्हाव्यात आणि काही गोष्टी ह्या आपण रहिवासी किंवा कोकणकर मंडळी यांच्या माध्यमातून व्हाव्यात, जॉईंटली व्हाव्यात, जेणेकरून एक चांगलं काय म्हणू शकतो त्याला, एक चांगलं फळ मिळेल. तर अजून एक आमचे सहप्रवासी, त्यांना मला हे विचारायचं आहे की दादा समजा मला एक सांग, तू काय करतोस? मी नोकरी करतो मुंबईमध्ये. मुंबईमध्ये नोकरी करतो. जर का तुला एक संधी मिळाली, जे काय तू मुंबईमध्ये 5-25 हजार जे कमवत असेल त्याच्या बदल्यात तुला गावी राहून स्वतःचा व्यवसाय करण्याचं काही मिळालं तर ते आवडेल की मुंबईत राहून नोकरी करायला आवडेल? आपल्या कोकणला नक्कीच राहायला खूप आवडेल मला, पण नोकरी नसल्यामुळे मला नक्कीच मुंबईला जावं वाटतं. पण जर मार्गदर्शन मिळालं व्यवस्थित आणि जर संधी उपलब्ध असेल तर नक्कीच मी गावी राहायला आवडेल मला. म्हणजे जर का संधी आलीच तर तुला गावी राहून स्वतःचं काहीतरी छोटं का होईना व्यवसाय करायला आवडेल? नक्की नक्की बरोबर. आणि आपल्याकडच्या तरुणांनी जे मुंबईमध्ये ज्यांना पर्याय नसल्यामुळे जातात, चाकरमानी म्हणून ज्याला आपण चाकरी करणारे म्हणतो, ज्याला चाकरमानी, शिमग्याला गणपतीला गावी येणारे, शर्ट पॅन्ट टकाटकमध्ये येणारे आपण आपले सगळेच माणसं, आपल्या त्यांचं जीवन मुंबईचं काय असतं ते आता आपण सारखे आपलं मुंबई आपल्याला जवळ आली हे आपल्याला आता कळतंय. पण निश्चित आपल्याकडच्या तरुणांनी जास्तीत जास्त गावाकडे राहून काय करता येईल पर्यटनाच्या माध्यमातून हे सगळं बघितलं पाहिजे. धन्यवाद. तुझी जी इच्छाशक्ती आहे की गावी राहून मला जर का काही करता आलं तर ते जास्त बरं होईल. परमेश्वर कृपेने याला फळ मिळू दे, जेणेकरून तुला गावी एखादा व्यवसायाचा सेटअप करता येईल. धन्यवाद. तरी जनशताब्दीला यायला खूप उशीर झाला आणि त्याच्यामुळे आल्यानंतर काय प्रवासातून एवढा दमून आलो, कारण तिकीट कन्फर्म नव्हतं, बसून यायला लागलं. वाटेत मस्तपैकी म्हणजे जी काही आम्हाला माणसं मिळाली, जिथे जिथे जातो तिथे ते अतिशय प्रेमळ माणसं मिळतात, व्यक्त होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या वेळेला त्यांना आम्ही एखादा म्हणजे कुठलाही टॉपिक निघतो त्यावेळेला त्या टॉपिक मग पुढे जातो आणि मग त्याच्यातून काही ना काहीतरी शिकायला मिळतं. असे आमचे सहप्रवासी, त्यांच्यासोबत प्रवास करताना खूप मजा आली. हे बघा मुली अभ्यास करतायत. हाय देवांशी, ईश्वरी, चला चला अभ्यास करा. एक्झाम आहेत ना आता, गणपती नंतर एक्झाम आहेत तुमच्या. मग कुठल्या आहेत, कधी आहे? संपल्या तरी पण अभ्यास? मस्त. ईश्वरीची एक्झाम आहे, बरोबर. असू दे, तुझी संपली पण. बरं, मस्त. करा करा अभ्यास करा. सो असं आहे जे आहे ते. म्हणजे आता आम्ही ज्या प्रकारे गावी गेलो होतो, आता गावावरून इकडे आलो. आता इथून पुढे इकडचे व्हिडिओ असतील. आपलं सगळ्यांचं आमच्यावरती जे प्रेम आहे ते प्रेम असंच राहू द्या. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.